नमस्कार. आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण मुंबई रेल्वेच्या मराठीची जी प्रश्नपत्रिका आहे त्यातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश देणार आहोत आणि त्या दृष्टीनं काही प्रश्न आपण पाहणार आहोत. चला तर मग आपण मुंबई रेल्वेचे काही मराठी व्याकरणावर आधारित प्रश्न आहेत ते पाहूया आपण. गंगा, सिंधू, सरस्वती, चंद्रभागा कोणत्या नामाची उदाहरणे आहेत? याचा अर्थ असा की नामाचे जे प्रकार आहेत, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, धातुसाधित नाम, ही जी नामाचे प्रकार आहेत त्यामध्ये कोणत्या प्रकाराचा आहे असं त्याचा अर्थ आहे. तर सामान्य नाम म्हणजे काय? संपूर्ण वस्तूचा जर बोध होत असेल, उदाहरणार्थ फूल म्हटलं की सर्व फुलांचा बोध होतो, झाड म्हटलं की सर्व झाडांचा बोध होतो, नदी म्हटलं की सर्व नद्यांचा बोध होतो. तसं त्या जर नद्यांनाच नावे दिले असतील किंवा नावे ठेवली असतील तर त्यांना विशेष नाम असं म्हणतात. मग ही नद्यांना दिलेली नावे आहेत म्हणून हा विशेष नामांचा प्रकार आहे. आता पौष महिन्यात येणारा सण कोणता असा प्रश्न आहे. एका प्रश्नाचं उत्तर येऊन उपयोग नाही आपल्याला. संपूर्ण आपले भारतीय चांद्रसौर वर्षाप्रमाणे जे काही महत्त्वाचे सण आहेत ते आपल्याला माहिती पाहिजेत. म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न आला तर तुम्हाला सांगता येईल. पौष महिन्यामध्ये येणारा सण कोणता असा प्रश्न आहे. तर आपण संपूर्ण भारतीय सौर वर्षाप्रमाणे येणारे सणांची आपण ओळख करून घेऊया. चैत्र महिन्यात गुढीपाडवा येतो शुद्ध प्रतिपदेला. वैशाख महिन्यात शुद्ध तृतीयेला अक्षय्य तृतीया हा सण येतो. ज्येष्ठ महिन्यात वटपौर्णिमा येतो पौर्णिमेला. आषाढ महिन्यात महाराष्ट्रीय बेंदूर हा सण येतो. श्रावण महिन्यात शुद्ध पंचमीला नागपंचमी येते. श्रावण महिन्यात पौर्णिमेला किंवा चतुर्दशीला रक्षाबंधन येतं आणि पौर्णिमेला नारळी पौर्णिमा हा सण येतो. श्रावण महिन्यात परत वद्य अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी येते. भाद्रपद महिन्यात चतुर्थीला गणेश चतुर्थी हा महत्त्वाचा सण येतो. भाद्रपद महिन्यातल्या शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशी येते. आश्विन शुद्ध एकला घटस्थापना होते, दसऱ्याची सुरुवात या ठिकाणी होते. तर आश्विन शुद्ध दशमीला विजयादशमीचा सण साजरा केला जातो, याला दसरा असंही म्हणतात. आश्विन अमावस्येला दीपावली सण येतो. त्यानंतर मग प्रतिपदेला बलिप्रतिपदा वगैरे ते दीपावलीचे सगळे सुरू होतात प्रकार. आणि पौष महिन्यामध्ये मकर संक्रांत येते. म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर आहे मकर संक्रांत असं. आणि फाल्गुन महिन्यामध्ये शुद्ध चतुर्दशीला किंवा पौर्णिमेला होळी पौर्णिमा हे सण येतात. आता या सर्व सणांची ओळख तुम्ही करून घ्यायची आहे किंवा लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न आला तर तुम्ही सहज सांगू शकता. माझे पुस्तक या वाक्यातील माझे या शब्दाची जात कोणती? आता मी या शब्दापासून माझे हा शब्द तयार झाला. मी हे सर्वनाम आहे, पण माझे किंवा माझा माझी असं तयार होताना तो शब्द जर कोणत्या तरी नामाबद्दल अधिक माहिती सांगत असेल तर त्याला विशेषण म्हटलं जातं. आता माझे हा शब्द पुस्तक या शब्दाबद्दल अधिक माहिती सांगतो. म्हणजे पुस्तक हे नाम आहे आणि या नामासाठी माझे हा शब्द आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी विशेषण झालं. पण ते सर्वनामापासून बनले. मी हे सर्वनामाचं मूळ रूप आहे, त्या सर्वनामापासून बनले म्हणून माझे पुस्तक हे सार्वनामिक विशेषण समजायचं. म्हणजे माझा, माझी, माझे हा शब्द आहे तो सार्वनामिक विशेषणाचा आहे. आता आणि हे काय आहेत? म्हणजे वर्णमालामध्ये स्वर, स्वरादी आणि व्यंजने
आणि संयुक्त व्यंजने असे जे प्रकार पडतात त्यातील अम आणि अह काय म्हणतात, यांना काय म्हणतात ते आपण पाहायचं. त्यापूर्वी आपल्याला नवीन 14 खडी आहे ते माहिती पाहिजे. कारण पूर्वीच्या काळी 14 खडी होती, पण हा जो ॲ आहे ना तो इथे होता आणि हा जो आ आहे ना तो इथे होता, आ नंतर होता. आता परत क्रम हा बदललेला आहे. हा क्रम लक्षात पाहिजे तुम्हाला. म्हणजे अकार विले येणारा शब्द कोणता असं ज्यावेळी प्रश्न विचारला जातो, पहिला शब्द दुसरा शब्द, त्यावेळी याचा उपयोग होतो. म्हणजे अ आ इ ई उ ऊ रू रू ए ॲ ऐ ओ आ औ हे 14 स्वर आहेत. मराठी भाषेमध्ये नवीन शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे 14 स्वर आहेत. आणि त्यानंतर मग आणि अह येतं, यांना स्वराधी म्हणतात. आणि स्वराधीनंतर मग व्यंजने क पासून सुरू होतात. मग व्यंजनामध्ये आणखीन प्रकार पडतात. तो भाग प्रासंगिक असंच एखादं उदाहरण आल्यानंतर आपण पाहू शकतो. आपल्या तोंडावाटे निघणारा जो मूलध्वनी आहे त्याला वर्ण असं म्हणतात. मग हे सगळे वर्णच आहेत. स्वर, स्वरादी आणि व्यंजने मिळून वर्ण तयार होतात, कारण ते सगळे तोंडावरून वाटे निघतात. आता हे किंवा ते अनिश्चित आहे अशा प्रकारच्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सुचवायचा आहे. म्हणजे कोणता पर्याय निवडू किंवा हे निवडू का ते निवडू असा ज्यावेळी आपल्या मनात गोंधळ होतो त्यावेळी वैकल्पिक हा शब्द वापरला जातो. रस्ता चुकला की दुप्पट चालावे लागते हे जे वाक्य आहे त्या वाक्याचा प्रकार कोणता. आता या ठिकाणी रस्ता चुकला हे एक वाक्य आहे आणि दुप्पट चालावे लागते हे दुसरे वाक्य. ह्या दोन्ही वाक्यांना जोडायचं काम की या शब्दानं केलेलं आहे. पण दोन्हीही वाक्य वेगवेगळी आहेत. म्हणजे एक दुय्यम आहे आणि एक महत्त्वाचं आहे. त्यामुळे याला केवळ वाक्य असं म्हणता येणार नाही, संयुक्त वाक्यही म्हणता येणार नाही. दोन्ही वाक्य प्रधान असतात त्यावेळी संयुक्त येईल आणि एक प्रधान आणि एक दुय्यम असेल त्यावेळी मिश्र येणार आणि उद्गारार्थी काय नाहीच नाही. त्यामुळं हे वाक्य आहे ते मिश्र स्वरूपाचं वाक्य आहे. पुढीलपैकी समानार्थी शब्दांची जोडी कोणती नाही. नौबत म्हणजेच डंका, कवाड म्हणजेच द्वार, शोषित म्हणजेच पीडित आणि अगम्य हे वेगळं आहे आणि गंभीर हा शब्द वेगळा आहे. अगम्य म्हणजे थोडं कठीण, समजण्यास कठीण या अर्थाने, आणि गंभीर हा एखादा आपण म्हणत नाही का तो गंभीर जखमी झाला म्हणजे खूप त्याला लागलेलं आहे अशा अर्थानं. तर हे जी आहे जोडी ती समानार्थी शब्दाची नाही आहे. विरुद्धार्थी शब्दांची जोडी कोणती. पोषण आणि उपोषण यांचा काही विरुद्ध संबंध नाही. सध्या म्हणजेच तूर्त हे पण विरुद्धार्थी नाहीत. वेचक वेगळं आणि वेधक वेगळं. लक्ष वेधणारे ते वेधक आणि वेचक म्हणजे ठराविक अशा अर्थाने, महत्त्वाचे मुद्दे अशा अर्थाने. आणि द्रुत म्हणजे जलद आणि मंद म्हणजे हळू. हे दोन्ही शब्द आहेत ते विरुद्धार्थी शब्दांचे आहेत. आता क्रियापदाचा काळ यावर प्रश्न येतो आणि हा जो चार्ट दिलेला आहे या चार्टच्या आधारे तुम्ही यावरचा कोणताही प्रश्न सोडवू शकता. हा चार्ट मात्र नीट लक्षात ठेवायचा. म्हणजे 12 काळ या ठिकाणी दिलेले आहेत एकाच उदाहरणामध्ये. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ आणि त्याचे 4 प्रत्येकाचे प्रकार. साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, रीती वर्तमान काळ, त्याप्रमाणे भूतकाळ, भविष्यकाळ. आता एक क्रियापद मी या ठिकाणी चालवून दाखवलेलं आहे. म्हणजे 12 काळांमध्ये चालवून दाखवलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे कोणताही प्रश्न आला की तुम्हाला परफेक्ट येणार. आता पेरू हे नाम म्हटलं आणि आपण आता पाहूया. म्हणजे मी पेरू खातो अशा अर्थाने. पेरू खातो, पेरू खात आहे, पेरू खाल्ला आहे, पेरू खात असतो. साधा, अपूर्ण, पूर्ण, रीती. खातो, खात आहे, खाल्ला आहे, खात असतो. हे लक्षात ठेवायचं.
साधा अपूर्ण पूर्ण रीती, खातो खात आहे, खाल्ला आहे, खात असतो, हे लक्षात ठेवायचं. मग सगळं आपोआप बदलत जातं. आता इथं खातोचं खाल्ला झाला, तसं इथं खाईन किंवा खाईल. मी असेल तर खाईन, तो असेल तर खाईल. खात आहेचं काय झालं बघा, आहे बदललं, होता झालं, खात होता. इथं पण तसंच, खात तसंच राहिलं, असेल किंवा असेल राहिलं. खाल्ला आहे, खाल्ला तसंच राहतं, खाल्ला होता, खाल्लेला असेन किंवा असेल. इथं बघा, खात असतो, खात आहे आणि खात असतो यामध्ये फरक आहे. खात आहे अपूर्ण, खात असतो रीती वर्तमान काळ. मग असतोचं असे होणार भूतकाळामध्ये, खात असे. नाहीतर खात होता म्हटला तर ते अपूर्ण भूतकाळ होईल. हा फरक या ठिकाणी लक्षात घ्यायचा. आणि इथं कसं आहे, खात असेल तसं याचं खात असेल करायचं नाही, खात जाईन. हा रीती काळातला म्हणजे रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ आणि रीती भविष्यकाळ यातला जो फरक आहे तो लक्षात घ्यायचा. हे एकच उदाहरण तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं. आणि काळावरचा कोणताही वाक्य कोणत्या काळातील आहे, क्रियापदाचा काळ कोणता असं विचारलेलं असतं. त्यावेळी या चार्टच्या आधारे तुम्ही निश्चितपणे कोणताही प्रश्न सोडवू शकता. या ठिकाणी मुंबई रेल्वेचं मराठी व्याकरण या विषयावरचं मार्गदर्शन संपलेलं आहे. आमचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला पुढे नोटिफिकेशन मिळत राहतील. जय हिंद.